आणि आता राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या घडामोडी आपण बघणार आहोत वेगवान स्वरूपात. बघूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर. त्यातल्या सुरुवातीच्या बातम्या आहेत युक्रेन संदर्भातल्या. कारण युक्रेनमधलं मोक्याचं बंदर शहर असलेल्या मारियोपोलवर सुमारे 3 महिन्यांच्या वेढ्यानंतर रशियानं शुक्रवारी मारियोपोलवर कब्जा केल्याचा दावा केला. 20,000हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची भीती असलेल्या हे मोक्याचं ठिकाण या बंदराला मानलं जातं आणि या शहराचा बराचसा भागाचं स्फोटांमुळे प्रचंड नुकसान झालंय. युक्रेनकडून त्वरित याची पुष्टी करण्यात आलेली नसली तरी रशियाचे संरक्षण मंत्री सेर्गेई शोइगू यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना मारियोपोलमधल्या अझोस्टल स्टीलवर्क्सवर ताबा मिळवल्याची माहिती दिल्याचं कळतंय. सोमवारपासून 2439 युक्रेनियन सैनिकांनी आत्मसमर्पण केलं. रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं शनिवारी युक्रेनच्या नौदलाच्या 36व्या स्पेशल मरीन ब्रिगेडचे कमांडर सेर्ही वोलिन्स्की यांचा मारियोपोलचा एक व्हिडिओ त्यांनी जारी केलाय. एक युनिट दक्षिणेकडच्या शहरातील अझोस्टल स्टील प्लांटचं रक्षण करणाऱ्या मुख्य सैनिकांपैकी एक होते आणि स्टीलवर्क्समधल्या 2439 युक्रेन सैनिकांनी सोमवारपासून शरणागती पत्करली आहे. 36व्या मरीन ब्रिगेडमध्ये अझोव रेजिमेंट होती आणि युक्रेनच्या नॅशनल गार्डचा ती एक महत्त्वाचा भाग मानली जाते. नॅशनल गार्डची ही 12वी ब्रिगेड आहे. या सैन्याचा मोठा भाग मारियोपोलच्या रक्षणासाठी तैनात करण्यात आला होता. युक्रेनच्या सैनिकांना घेऊन जाणाऱ्या बसच्या ताफ्यांनी अझोस्टाल स्टील प्लांट सोडल्याची ही दृश्य आता आपण बघतोय. रशियानं मारियोपोलवर संपूर्ण ताबा घेतल्याचा दावा रशियानं केलाय. रशियाचे संरक्षण मंत्री सेर्गेई शोइगू यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना याबद्दलची माहिती देखील दिली आहे. युक्रेन सैनिकांनी आत्मसमर्पण केल्यानंतर या सैन्यानं कैद केलं आणि काहींना पूर्वीच्या वसाहतींमध्ये नेण्यात आलं तर जखमी सैनिकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सध्या कळतेय. पोर्तुगलचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांनी शनिवारी कीव भेटीदरम्यान युक्रेन आणि त्यांच्या युरोपियन युनियन प्रवेशाच्या प्रस्तावाला पाठिंबा देण्याचं वचन दिलं. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्या समवेत बोलताना कोस्टा यांनी युक्रेनच्या युरोपियन युनियनबद्दलच्या प्रवेशासाठी महत्त्वाकांक्षेचं त्यांची बाजू देखील घेतली. त्या बाजूचं समर्थन केलं. पोर्तुगाल काही युरोपियन युनियन सदस्यांना मदत करण्यासाठी काम करत आहे जे रशियन ऊर्जा स्रोतांवर अवलंबून असल्याचं त्यांनी म्हटलंय. कोस्टा यांनी युक्रेनच्या पुनर्बांधणीसाठी पोर्तुगाल वचनबद्ध असल्याचं आश्वासन दिलं आणि पुढच्या युरोपियन काउन्सिलमध्ये युद्धग्रस्त देशाची जेव्हा पुनर्बांधणी करायची म्हणजे नव्यानं जेव्हा हा देश उभारण्याचा प्रयत्न करतोय या विषयाला प्राधान्य देण्याची गरजही कोस्टा यांनी व्यक्त केली. रशियन सैन्यानं पूर्व डोनबास प्रदेशावर नियंत्रणासाठी लढा सुरू केल्यामुळे रशिया आणि युक्रेन संघर्ष तीव्र होताना दिसतोय. रशियन संरक्षण मंत्रालयानं शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार मारियोपोलमधल्या अझोस्टाल स्टील प्लांटचं नियंत्रण तर मिळवलंय पण झेलेन्स्की यांनी प्लांटमध्ये अडकलेल्या सर्व नागरिकांना बाहेर काढण्यात आल्याचं सांगितलं आणि त्यांनी विश्वास व्यक्त केला की नजीकच्या काळात सर्व युक्रेनियन बचावकर्त्यांना बाहेर काढलं जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हे काम पूर्ण होईल असं देखील त्यांनी म्हटलंय. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार पूर्व युक्रेनमधली लढाई आता तीव्र झाली आहे कारण रशियन सैन्यानं संपूर्ण लष्करी केंद्रांवर जोरदार हल्ले सुरू केले. रशियन सैन्यानं दक्षिण युक्रेनमधल्या खेर्सन प्रांतामध्ये डेन्प्रो नदीवर असलेल्या खाकोवा जलविद्युत केंद्राचं रक्षण करताय तेव्हाची दृश्य आहेत. त्यांच्या गणवेशावर झेड या अक्षरानं रंगवण्यात आलंय. हे चिन्ह युक्रेनमधल्या रशियन विशेष लष्करी कारवाईचं प्रतीक मानलं जातं. ऑपरेशनच्या सुरुवातीच्या दिवसांपासूनच खेर्सन प्रदेश रशियन सैन्याच्या ताब्यात आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं आयोजित केलेल्या एका टूर दरम्यान हे फुटेज चित्रित करण्यात आलेलं होतं. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी शनिवारी जे ॲड्रेस म्हणजे युद्ध सुरू झाल्यापासून दररोज ते एक संदेश देत आहेत आणि या आधीच्या संदेशामध्ये त्यांनी दक्षिण पूर्व युक्रेनमधल्या डोनबासमधली परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचं म्हटलं. या कठीण परिस्थितीत रशियानं स्लोव्यान्स्का आणि आणखीन एका ठिकाणी आपलं आक्रमण सुरू ठेवल्याचं त्यांनी म्हटलंय. युक्रेनची सशस्त्र सेना अर्थात सैनिक दररोज या आक्रमणाला प्रतिबंध करतात. रशियानं संपूर्ण युद्धादरम्यान 1873 शैक्षणिक संस्था उद्ध्वस्त केल्या आणि मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचं झेलेन्स्की यांनी म्हटलंय. झेलेन्स्की यांनी युक्रेनसाठी $40 अब्ज समर्थन पॅकेजवर तात्काळ स्वाक्षरी केली. त्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांचे आभारही मानलेत.
रशिया युक्रेन तणाव कायम असल्यानं मानसशास्त्रज्ञांनी युक्रेनच्या मुलांच्या मानसिक आरोग्याला अधिक महत्त्व देण्याचं आता आवाहन केलंय. युक्रेनमध्ये 14 वर्षांखालच्या जवळपास 6 दशलक्ष मुलं आहेत. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी म्हटल्याप्रमाणे या सगळ्या लष्करी संघर्षात किमान 229 मुलांचा मृत्यू झालाय. 700 मुलं जखमी झाली आहेत. तज्ज्ञांनी सुचवलेल्या काही उपाययोजनांमध्ये पालकांनी त्यांच्या मुलांना त्यांच्या वयानुसार आणि परिस्थितीनुसार मदत करण्याची गरज आहे. मुलांसोबत खेळ खेळले जाऊ शकतात आणि मुलांशी बोलताना जुन्या आठवणींना उजाळा द्या, त्याला प्राधान्य द्या, असंही मानसोपचार तज्ज्ञ सांगतात. गायन, नृत्य, चित्रकला, चित्रपट यासारख्या कला आणि हस्तकला काही प्रमाणात मुलांना शांत करण्यास मदत करू शकते, असंही त्यांनी म्हटलंय. या व्यतिरिक्त विविध खेळ खेळणं, पाळीव प्राण्यांशी संवाद साधणं हे देखील मानसिक उपचारांचे चांगले प्रभावी मार्ग असल्याचं देखील या मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितलंय. असे काही उपयुक्त उपाय देखील त्यांनी सुचवलेत. खार्किव्हमधल्या काही रहिवाशांच्या प्रतिक्रिया येतात. युद्धाची अनिश्चितता आणि गोळीबाराचा धोका असूनही हे सगळे नागरिक घरी परतण्यासाठी उत्सुक आहेत. रशियन सैन्यानं त्यांच्या आक्रमणाच्या सुरुवातीलाच खार्किव्ह शहराला वेढा घातला. युक्रेनचं हे दुसरं सगळ्यात मोठं शहर मानलं जातं आणि ते ताब्यात घेण्याचा रशियाचा प्रयत्न होता. मे महिन्याच्या सुरुवातीला युक्रेनच्या सैन्यानं 2 महिन्यांहून अधिक काळ इथे प्रचंड हल्ले केले. उत्तर आणि पूर्वेकडे रशियन सैन्याला ढकलण्यात यश मिळालं युक्रेनच्या सैन्याला, पण काही इमारतींचं इथे प्रचंड नुकसान झालंय. इथल्या घरमालकांना त्यांच्या भवितव्याची शाश्वती उरलेली नाही, तरी देखील इथे येण्यावर हे सगळे ठाम होते. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी शनिवारी केलेल्या संदेशामध्ये रशियन भूमीवर युद्ध केलं जाणार नाही, पण आंतरराष्ट्रीय समुदायाला त्यांनी एक आठवण करून दिली आणि ती म्हणजे डोनबास प्रदेश युक्रेनसाठी सार्वभौम आहे. पोर्तुगीज पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांच्या समवेत त्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधन केलं तेव्हा ते बोलत होते. 10 पट किंवा शेकडो पटींच्या जीवांची एवढी किंमत असलेला हा सगळा प्रदेश आता आत्मसमर्पणासाठी तयार आहे. युक्रेनला युरोपियन युनियनच्या मध्ये सहभागी होण्यासाठी उभं राहण्यासाठी कुठल्याही पर्यायी आर्थिक मदत योजनांची आवश्यकता नाही. या क्षेत्रातील काही उपाययोजना रशियाशी तडजोड करण्यासारख्या आहेत, असं विधानही त्यांनी केलं. सेव्हरोडोनेत्स्कवर हल्ला करण्याचा रशियन सैन्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. लुहान्स्क प्रदेशातील जवळपासची सगळी गावं यात नुकसानग्रस्त झाली आहेत, अशी माहिती स्काय न्यूजनं दिली आहे. बिलोहोरिका या इथून प्रसारित केलेल्या दृश्यांमध्ये या सगळ्या उद्ध्वस्त झालेल्या गावातल्या शेतीच्या सगळ्या भागात पायाभूत सुविधांच्या ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आपण बघतोय. कारण रशियन लष्कराची उपकरणं म्हणजेच साहित्य, लष्करी साहित्य आणि सैनिकांचे मृतदेह इथे पाहायला मिळतात. युक्रेनियन आर्मी ऑफिसर युरी यांनी हल्ल्याचं वर्णन आत्मघाती असं केलेलं आहे. या आक्रमणानंतर रशियन सैन्यानं या भागातून माघार घेतली. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी सोशल मीडिया चॅनलनं शुक्रवारी एक सीसीटीव्ही व्हिडिओ जारी केला आणि ज्यामध्ये खार्किव्ह शहरातील लोझोवा इथल्या हाऊस ऑफ कल्चरमध्ये मोठा स्फोट झाल्याचं या दृश्यांमध्ये दिसतंय. इमारतीला रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यांचा जोरदार फटका बसला, ज्याचं प्रचंड नुकसान झाल्याचं या दृश्यांमध्ये दिसतंय. या हल्ल्यात 11 वर्षांच्या मुलासह 7 जण ठार झालेत, असंही झेलेन्स्की यांनी म्हटलंय. कीवच्या बाहेरील शहर बुचा इथे सामूहिक जे दफनविधी करण्यात आले तिथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि व्हॅटिकनच्या एका वरिष्ठ धर्मगुरू यावेळी उपस्थित होते. आर्कबिशप पॉल रिचर्ड गॅलगर आणि व्हॅटिकन या सगळ्याशी संबंधित सचिव या सगळ्यांनी युक्रेनला भेट दिली. युद्धातल्या पीडितांना त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि त्यांच्या नातेवाईकांना सांत्वन देण्यासाठी, त्याचबरोबर युद्ध समाप्तीसाठी संवाद किती महत्त्वाचा आहे आणि वाटाघाटी किती महत्त्वाच्या आहेत यावर जोर देण्याचं आवाहन त्यांनी केलं. त्यांनी भेटीदरम्यान युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांची भेट घेतली. युक्रेनमधली आत्ताची आपण दृश्य बघतोय जिथे मध्यरात्री स्फोट झालाय आणि घराचं प्रचंड नुकसान झालंय. छताचं लाकूड तुटून पडलंय, खिडक्या काचाही फुटल्यात आणि इथे झोपलेल्या 3 मुलांच्या अंगावर या सगळ्या काचांचे तुकडे पडलेत. पहाटेच्या 2 वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झालेला होता. या हल्ल्याविषयी कोणालाच माहिती नव्हतं, पण नेमकं घरावर काय होतंय, नक्की परिस्थिती काय हे समजून घेईपर्यंत रॉकेट किंवा क्षेपणास्त्रानं हल्ला झाल्याचं त्यांनी म्हटलंय. रात्रीच्या वेळी स्फोटांचे आवाज येत असल्याचं त्यांनी सांगितलं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 2 दिवसांच्या जपान दौऱ्यावर जात आहेत. क्वाड समिटमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि
त्याचबरोबर जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची ते भेट घेणार आहेत। इथे जाऊन ते भारतीय समुदायाला देखील संबोधित करतील अशी माहिती कळतेय। बातमी ऑस्ट्रेलियातली, कारण पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचा निवडणुकीत पराभव झाला आणि निवडणुकीत विजयी झालेले लेबर पार्टीचे अँथनी अल्बानीज आता ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान असतील। 2007 नंतर मजूर पक्षानं पहिल्यांदाच निवडणूक जिंकल्यानंतर विरोधी पक्षनेते अँथनी अल्बानीज आता पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत। ऑस्ट्रेलियाचे निवडून आलेले पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी 1991 आणि 2018 मध्ये भारताला भेट दिली होती। 2018 मध्ये भारतात संसदीय शिष्टमंडळाचं त्यांनी नेतृत्वही केलं होतं। या दरम्यान त्यांनी आर्थिक आणि धोरणात्मक संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला होता। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन शनिवारी दक्षिण कोरियाचे नवे नेते यून सुक योल यांच्याशी संबंध दृढ करण्यासाठी चर्चेसाठी उपस्थित होते। दोन्ही बाजूंनी उत्तर कोरियाकडून आण्विक धोका कसा रोखायचा यावर सल्लामसलत करण्यात आली। युती या संदर्भात त्यांनी विधानही केलं। व्यापार आणि तंत्रज्ञानावर अधिक लक्ष केंद्रित करून राष्ट्रीय सुरक्षेवर भर दिला जाईल असंही ते म्हणाले। दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांनी शनिवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना भेट देण्यासाठी सेऊलच्या राष्ट्रीय संग्रहालयात विशेष डिनरचं आयोजन केलं होतं। यून यांनी देशांच्या या संयुक्त युतीला अधोरेखित करण्यासाठी कोरियन युद्धाचा संदर्भ देत बायडन यांचं यावेळी स्वागतही केलं। बातमी इटलीची अन्न आणि ऊर्जा उत्पादनांच्या वाढत्या किमतींमुळे इटलीत महागाई वाढते। सध्या महागाई दर 6.8% इतका आहे। 1999 मध्ये युरो करन्सीत सहभागी झाल्यापासून ही सर्वाधिक वाढ मानली जाते। उत्पादन आणि वितरण साखळीच्या सर्व टप्प्यांमध्ये वाढत्या किमतींचा परिणाम आता जाणवतोय, कारण मासे, गहू, वीज आणि इंधनाच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ होतीये। महागाई दर वाढतोय, त्यामुळे फूड मार्केटच्या स्टॉल्सवर या सगळ्याचा परिणाम जाणवतोय। किमती वाढल्यानं नेमकं काय विकत घ्यायचा असा प्रश्न इथल्या नागरिकांसमोर आहे। वाढलेल्या खर्चामुळे त्याला दरवाढ करावी लागतेय असं फळ आणि भाजीपाला विक्रेते सांगतात। बातमी आहे अमेरिकेतली, न्यूयॉर्कमधल्या बफेलो भागातल्या सुपरमार्केटमध्ये झालेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला आणि त्यांच्यासाठी विशेष प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं होतं। गुरुवारी चर्चमधील धर्मगुरूंनी देखील चर्च सर्व्हिसचं आयोजन केलं। प्रेयर फॉर बफेलो हीलिंग द ईस्ट साइड असं या कार्यक्रमाचं नाव होतं। वर्णभेदातून झालेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला, 3 जण जखमी झाले। नागरी हक्क कार्यकर्ते रेव्हरंड अल शार्पटन देखील यावेळी उपस्थित होते। फ्रान्सचे नवीन शिक्षण मंत्री म्हणून शुक्रवारी पॅप डे यांची नियुक्ती करण्यात आली। त्यांनी याआधी फ्रान्सच्या इमिग्रेशन म्युझियमचे प्रभारी म्हणूनही काम केलं होतं। या पदावर काम करण्याच्या अभिमानापेक्षा कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव अधिक असल्याचं त्यांनी म्हटलंय। अमेरिकेतल्या अल्पसंख्याक हक्क चळवळींचा देखील त्यांनी अभ्यास केलाय। फ्रान्सला अनेकदा हिंसक वसाहतवादी भूतकाळाचा सामना करावा लागलाय, वांशिक न्यायासाठी लढा द्यावा लागलाय असं देखील त्यांनी म्हटलंय। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी शुक्रवारी नवीन मंत्रिमंडळाची घोषणा केली। एलिझाबेथ बोन या आता फ्रान्सच्या पंतप्रधानपदी नियुक्ती त्यांची करण्यात आली आहे। 30 वर्षांनंतर फ्रान्सला महिला पंतप्रधान लाभल्या आहेत आणि त्यांना पाठिंबा देणारा हा फेरबदल असल्याचं म्हटलं जात आहे। या पदावर पोहोचलेल्या त्या दुसऱ्या महिला पंतप्रधान ठरल्या आहेत। अमेरिकेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आर्मी जनरल मार्क मिली यांनी सैनिकांच्या नवीन फळीला काल संबोधित केलं। जगातली परिस्थिती दिवसेंदिवस अस्थिर होत असल्याचं त्यांनी म्हटलंय। जागतिक व्यवस्था बदलण्याचा काही मोठे नेते प्रयत्न करतात। या सगळ्या आव्हानांसाठी अमेरिकेला सज्ज करण्याची जबाबदारी तुमची असल्याचं मार्क यांनी म्हटलंय। मोठ्या शक्तींमध्ये संघर्ष वाढत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक योल यांच्यात शनिवारी बैठक झाली, ज्यात उत्तर कोरियाकडून आण्विक धोका रोखण्यासाठी विस्तारित अशा संयुक्त लष्करी सरावाचा विचार करणार असल्याचं मत जो बायडन यांनी व्यक्त केलं। वेळ पडली तर उत्तर कोरियाविरोधात युद्धाची घोषणाही केली जाऊ शकेल असं या दोन्ही नेत्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालं। या दोन्ही नेत्यांची बैठक महत्त्वपूर्ण मानण्यात येते। आणि ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। बघूया जगाच्या पाठीवर काय घडतंय। सुरुवातीला त्यात आपण बघणार आहोत देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या आणि देशभरात गेल्या 24 तासात
2,226 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. कोरोना बळींची देशातली संख्या 5,24,413 वर पोहोचली आहे. सध्या देशभरात 14,955 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 2,202 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची एकूण संख्या 4,25,97,003 वर पोहोचली आहे. बातमी आहे आफ्रिकेतील. आफ्रिका खंडातील सगळीकडे लसीकरणाचं प्रमाण कमी आढळून येतंय, कारण आफ्रिकेतल्या लोकसंख्येपैकी केवळ 17% नागरिकांचंच आतापर्यंत दोन्ही लसी पूर्ण झाल्याचं कळतंय. दक्षिण आफ्रिकेत 45% प्रौढ नागरिकांचं पूर्ण लसीकरण झालंय. 85% लोकसंख्येला याआधी कोरोनाचा सामना केल्यानं काही प्रमाणात प्रतिकारशक्ती असल्याचं मानलं जात आहे. पण दक्षिण आफ्रिकेतील ग्रामीण भागात जाणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लसींसाठी कूलर सोबत ठेवावे लागतात. काही गैरसमजुती आहेत, त्यामुळे घाबरून गेल्यामुळे काही मुलं लस घेण्यास संकोच करतात, असं राईट टू केअर या संस्थेसाठी काम करणाऱ्या परिचारिका युएल्वा लुंबाडो यांनी म्हटलंय. लसीबद्दलच्या गैरसमजांमुळे यात बाधा येतेय, असं देखील कार्यकर्ते म्हणतात. कोरोना बळींना श्रद्धांजली वाहण्यासाठी इंग्लंडमध्ये उभारण्यात आलेलं तात्पुरतं स्मृतीस्थळ शनिवारी खुलं करण्यात आलंय. वॉर्क्समधल्या बेडवर्थ इथल्या वेलफेअर पार्कमध्ये हे 20 मीटर उंच स्मृतीस्थळ उभारण्यात आलंय. इथे त्यांना कोरोना बळींच्या स्मरणार्थ संदेशपत्र स्मृतिचिन्ह आणण्याचं आवाहन करण्यात आलंय. आर्टिचोक या आर्ट्स कंपनीचे डेव्हिड बेस्ट यांनी स्मृतीस्थळाचं डिझाईन केलंय. आपतांना गमावण्याच्या वेदना आणि दुःख आकाशात विरून जावं यासाठी हे तात्पुरतं स्मृतीस्थळ 28 तारखेला जाळलं जाणार आहे. आता बातमी आहे कान्स फेस्टिवलची, कारण 75व्या कान्स इंटरनॅशनल फेस्टिवल महोत्सव सध्या पार पडतोय, ज्याच्यात चित्रपट असेल, संगीत आणि फॅशन क्षेत्रातील महिला देखील यात सहभागी झाल्या होत्या. आणि रेड कार्पेटवर अनेकांनी रॅम्प वॉक देखील केला. रेडसी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलद्वारे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. चित्रपट क्षेत्रातील महिलांच्या कामगिरींचा यावेळी गौरवही करण्यात आला. नाओमी हॅरिस, लेटिया कास्टा, सुकी वॉटरहाऊस आणि नाओमी कॅम्पल यांची देखील यावेळी उपस्थिती होती. आणि या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.